खरं तर आदित्य ठाकरेंचा दौरा हा पूर्वनियोजित होता। पोलीस प्रशासनाने त्यांना झेड सुरक्षा दिलेली आहे। खरं तर हा दौरा असताना आम्हाला कोणी सांगितलं नाही की ते आहेत म्हणून। खरं एक पोलिसांचा हे असतो की एखादी VIP केला तर दुसऱ्या VIPला निरोप द्यायचा असतो। पोलिसांनी हे मुद्दाम करण्याचं कामच केलं आहे। आता जर 15 मिनिटाच्या आधी हे जर गेले नाहीत तर आम्ही घुसणार, शिवसेनेची ताकद दाखवून देणार आणि आम्ही खरं तर आमच्याकडे हजारो लोक आहेत, परंतु आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय आहे, तो विषय त्यांना डायव्हर्ट करायचा आहे। आणि आम्हाला त्या स्मारकामध्ये ज्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे, ज्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये उद्रेक झाला आहे आणि त्या उद्रेक आता कुठेतरी दुसऱ्या गोष्टीकडे न्यायचा आहे। आम्हाला खरं तर आदित्यजींचा आदेश आहे की तुम्ही शांततेत बसा, त्यांना जाऊन देत, परंतु आता आम्ही 15 मिनिटात आदित्यजींचा सुद्धा आदेश मानणार नाही। 15 मिनिटात जर पोलिसांनी खाली नाही गेलो तर आम्ही पण या ठिकाणी घुसणार आणि आमची शिवसेनेची ताकद काय ते होऊन जाऊन दे, ताकद दाखवणार। एकीकडे संतापाची लाट आहे, एका ठिकाणी स्मारक कोसळते, मात्र दुसरीकडे अशा पद्धतीचा याच ठिकाणी नाही का काढले जाते, कारण लक्ष दुसरीकडे विचलित करण्यात जातं। आता मी म्हणतोय की कालच्या जो मोदीचा दौरा होता त्या दौऱ्यामध्ये असंच हे केलं। मोदींच्या दौऱ्यामध्ये सुद्धा भाजपचे झेंडे घेऊन असेच नाचत होते आणि काल जेव्हा छत्रपतींचं स्मारक पडलं तेव्हा मात्र पाय लावून गप्प होते। आज हे नारायण राणे आज 3-4 दिवसात इथे आलेत। नारायण राणेंच्या तोंड काय आणि त्यांच्या बहिणीची राणे यांची कंपनीची तोंड बंद होती, का बंद होती तर ह्या भ्रष्टाचारामध्ये प्रमुख असलेल्या रवींद्र चव्हाणांनी राणेंच्या निवडणुकीमध्ये 1,000 रुपये लोकांना वाटले होते, त्यामुळे त्यांची तोंड बंद आहेत। परंतु हे विषय छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या ठिकाणी आम्हाला काढायचे नाहीत। 15 मिनिटात जर खाली नाही गेलेत तर शिवसेना सुद्धा रस्त्यावरची संघटना आहे, रस्त्यावर ताकद दाखवू। 15 मिनिटाचा वेळ आता तुम्ही घेऊन घ्या। 15 त्यांचा गैरसमज आहे, त्यांना वाटते आम्ही आमच्यासोबत काही कोंबड्या वगैरे आणल्यात, त्यांना आम्ही आत्ताच सांगतो की आम्ही कोंबड्या वगैरे आणलेल्या नाहीयेत। मी SP सांगितलेलं आहे 5 मिनिटाच्या आत जर मुख्य रस्ता मोकळा झाला नाही तर पूर्ण जबाबदारी तुमची असेल। आम्ही चोर वाटेने जाणार नाही, आम्ही मुख्य रस्त्यानेच जाणार, चोर वाटेने जाणार नाही आणि या संपूर्ण प्रकारची जबाबदारी पोलीस यंत्रणा SP यांच्यावरच आहे। त्यांनी आपली भीती का वाटते ना एवढी? आणि जे आपल्याला हिंदुत्व शिकवायला निघतात त्यांनी खरं अशा जागी आपल्याला असं अडवणं हे चुकीचं आहे। हे त्यांचं हिंदुत्व आहे, महाराजांच्या किल्ल्यामध्ये असं काहीतरी करणं हे त्यांचं बोगस हिंदुत्व आहे। पण श्रावण आहे ना आता, जनतेला हे अशा पद्धतीचा आवड बिलकुल नाही आणि आम्हाला पण आवडलेलं नाही, म्हणून मी सगळ्यांनी इथे रोखून धरलेलं आहे।